भुवनेश्वर कुमार असतील, आणखी इतर काही असतील त्या रेसमध्ये पर्पल कॅपच्या. पण भुवनेश्वर कुमार हा एक उपेक्षित बॉलर मला कायम वाटला. म्हणजे इतका छान इन स्विंग, आउट स्विंग आणि खूपच छान स्विंगर बॉलर असलेला भुवनेश्वर कुमार IPL मध्ये चांगलं करतोय. पण आज भुवनेश कुमार टीम इंडियामध्ये आहे का? नाही ना, रिटायर आहे ऑलमोस्ट. सो ज्याला आपण म्हणतो ना की क्लास आणि फॉर्म या द्वंद्वामधलं हे अजून एक उदाहरण आहे. भुवनेश कुमार तू म्हणतो त्याच्या एवढी लाईन अँड लेंथ सापडणारा त्याच्या एज कॅटेगरीतला खेळाडू फार दुर्मिळ आहे. म्हणजे ज्याला आपण मॅच विनर खेळाडू म्हणतो ना, म्हणजे आज जेवढे विजय RCBला मिळाले त्यात भुवनेश्वर कुमारचा सुद्धा तेवढाच हात आहे. माझ्या दृष्टीने मी जर म्हणेन की भुवनेश्वर कुमारवर थोडासा अन्याय झाला. म्हणजे सिलेक्शनच्या बाबतीमध्ये म्हण किंवा त्याच्या आतमध्ये जी आग आहे ना, ती आग सिद्ध करण्याइतकी क्षमता दाखवण्याइतकी संधी त्याला मिळाली नाही. कधी कधी असं होतं की शेवटी क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात. माझ्या दृष्टीने कधी कधी काय असतं की खेळाडूला थोडंसं तुमच्या इथे म्हणजे कदाचित हे असं नाही, पण म्हणतात की नशिबाचा सिलेक्शन भाग. कमिटी जी आहे अनेकांना अशी काही संधी देते आहे की भुवनेश्वर कुमारपेक्षाही क दर्जाची लोक सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त खेळली तो. कसं आहे की हे ठरवणार कोण? म्हणजे हा. जेव्हा सांघिक खेळ असतो ना आशिष, त्यावेळी परफॉर्मन्स आणि तुमचा रिझल्ट आहे ना हेच मायने राखतं. बाकी सगळ्या जेव्हा टीम जिंकते ना त्यावेळी बाकीचं सगळं गौण असतं. हा. तुम्ही टीम जिंकत चालले म्हटलं, आज अजित आगरकर समजा टीमचं सिलेक्टर आहेत आणि समजा वर्ल्ड कप जिंकणारी टीम घडून दिली आहे, तर बाकी त्यांनी काही निवडलं तर दुर्लक्ष आहे. जसं की काही दिलीप वेंगसरकर होता, त्याने जी टीम निवडली होती की तुम्ही चॅम्पियन्स घडवणारे जर खेळाडू दिलेले आहेत तर बाकीचं सगळं गौण होते. पण त्याच्यामध्ये असा एखादा खेळाडू जो आहे ना, म्हणून कधी कधी असं म्हटलं की सांघिक खेळामध्ये म्हणजे जेव्हा एखादा नवीन खेळाडू जो एखादा खेळ निवडतो, माझं नेहमी लोकांना सांगणं असतं की तुम्ही इंडिव्हिज्युअल खेळ निवडा. जसं ज्याला आपण म्हणतो टेनिस असेल किंवा इतर जे बॅडमिंटन आहेत की जिथे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला. म्हणजे तुम्ही मॅच मध्ये तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स प्लस तुम्ही किती चांगले टीममेट आहात, टीम ज्याला सोबत आपण- कसे खेळता. ज्याला आपण क्लास म्हणतो, तुमचा हा. क्लास जो आहे ना तो तिथे महत्वाचा असतो. परफॉर्मन्स तो आवाज आहे, पण क्लास जो आहे तो सगळ्यात महत्वाचा ठरतो. आणि शेवटी कसं असतं की थोडा बहुत नशिबाचा भाग असतो.